नागरिकों की समस्या निवारण को अपनी पहली प्राथमिकता मानते हुए ऐरोली विधानसभा मतदार संघ अंतर्गत आने वाले पावणे गांव में पूर्व नगर सेवक शशिकांत भोयर और पावणे गांव के नागरिकों की मांग पर ऐरोली के विधायक गणेश नायक के विधायक निधि के माध्यम से मंजूर विभिन्न नागरिक कामों का शुभारंभ और उद्घाटन कार्यक्रम जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे ऐरोली के विधायक गणेश नायक, जिनकी मौजूदगी में पूर्व नगर सेवक शशिकांत भोयर और पावणे गांव के तमाम नागरिकों के हाथों नवी मुंबई महानगर पालिका द्वारा अंजाम दिए जा चुके और गति दिए जाने वाले विभिन्न नागरिक कामों का उद्घाटन और शुभारंभ संपन्न हुआ। इस दौरान महानगर पालिका के माध्यम से और गणेश नायक की विधायक निधि से जिन कामों को गति दी गई उनमें शामिल है पावणे गांव जलापूर्ति के लिए पानी की पाइपलाइन डालने के काम का शुभारंभ, पावणे गांव नागरिक आरोग्य केंद्र के पीछे स्थित मैदान में निर्मित सभा मंडप का उद्घाटन। बता दें कि शशिकांत भोयर के नेतृत्व में गणेश नायक द्वारा पावणे गांव में जलापूर्ति की सुचारू व्यवस्था हो सके, इसीलिए अपने विधायक निधि से पानी की पाइपलाइन डालने के काम को गति दी गई है, जिससे पावणे गांव के नागरिकों की पानी की किल्लत की समस्या का स्थायी निदान होगा और उन्हें बड़ी दिलासा मिलेगी। वहीं सभा मंडप के उद्घाटन के पश्चात अब सामाजिक और राजकीय कार्यक्रमों के लिए नागरिकों को अब एक हक का स्थान उपलब्ध हो पाएगा। इस दौरान गणेश नायक ने पावणे गांव के रहवासियों से संवाद साधते हुए कहा कि इन दोनों ही समस्याओं के निराकरण से पावणे गांव के नागरिकों की बड़ी समस्या का समाधान होगा। वहीं उन्होंने शशिकांत भोयर के कार्यों को मील का पत्थर करार देते हुए कहा कि पावणे गांव के नागरिकों को सभी बुनियादी सुविधा प्रदान करने की दिशा में वे कटिबद्ध रहेंगे। माजी नगरसेवक शशिकांत भोयर यांच्या सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमधून पावणे गावाला भविष्यकाल निर्माण झाले। शशिकांतने सांगितलेली गोष्ट खरी, बारवी धरणाचं पाणी एमआयडीसी यायचं, त्याच्यानंतर 100चा प्रेशर 80 वर आला, 80चा 60, 60चा 50 आणि अशा प्रकारची गावाची पाण्याची अवस्था झाल्यानंतर ज्या वेळेस शशिकांत माझ्याकडे आला त्याला शशिकांतनी पावणे गावची व्यथा मला सांगितली, आयुक्ताला पत्र दिलं, त्याची कॉपी मला दिली, त्याला कव्हरिंग लेटर देऊन सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर आज या अडचणीमधून मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न पूर्ण झाले। पावणे गावामध्ये सिमेंटच्या टाकीकरता जागा आलोक इंडस्ट्रीच्या बाजूला एमआयडीसी कडून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत, ते निश्चितपणे सफल होतील। पावणे गावच्या भगिनी वर्गाला जो पाण्यासाठी त्रास सुरू झालेला तो त्रास कंटाळून पडेल। किती महिन्यामध्ये काम येऊन पाईपलाईन टाकून होणार आहे? 2 महिन्याच्या, म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे दिवाळीच्या वेळेला तुम्हाला पाण्याचा म्हणजे प्रॉब्लेमच येणार नाही। 12-24 तास पाणी वर बांधून तिचं सुद्धा प्रेशरने पाणी येण्याची सुद्धा एकूण बजेट मध्ये तरतूद झालेली आहे, टेंडर निघालेले आता प्रोसेस मध्ये। म्हणजे भविष्य काळामध्ये पाण्याचा प्रश्न, गटरांचा प्रश्न, सिमेंटचा प्रश्न, सर्व प्रश्नावर मात केली जाणार आहे। आजवर शशिकांतच्या जीवनामध्ये काय, नानाभाऊ जीवनामध्ये काय, किंवा माझ्या प्रत्येक लढाईमध्ये पावणा गाव कायम पुढे राहिलेला आहे। आणि अशा प्रकारची मनपूर्वक काम करणारी ही सगळी मंडळी आहेत, समाजाची बांधिलकी घेतलेली आहे। उपकाराच्या भावनेतून कोणी काम करत नाही की हे आपलं कर्तव्य म्हणून सगळेजण काम करतात, परंतु तुमच्या मुलाबाळांच्या करता
शिक्षणाच्या चांगल्या सोयी आपण करतो. आता या वर्षी आता आपल्याकडे नर्सरी इंग्रजी माध्यमाची सुरू झाली का ते जरा चेक करून घ्या. म्हणजे नर्सरीमध्ये तुमच्या मुलाबाळांमध्ये मराठी सक्तीची, हिंदी सक्तीची आणि दुसरे सगळे विषय इंग्रजीमध्ये. पुढच्या वर्षी ज्युनियर केजी, सिनियर केजी, 1ली ते 7वी, 8वी ते 11वी, 11वी ते 15वी म्हणजे MA, MCOM, MSc बिनफुकट 5 पैशाची फी न भरता तुमच्या मुलाबाळांना इंग्रजीमध्ये शिक्षण दिले. कुठल्याही कॉन्व्हेंट शाळेमध्ये डोनेशन देण्याची गरज भासणार नाही. त्याकरता शाळेची इमारत अजून सुद्धा मोठी करायची लागली ती पण आपण करून घेऊ. एकूणच पावण्या गावच्या सकारात्मक वागणाऱ्या लोकांनी चांगल्या लोकांना समाज जीवनामध्ये काम करण्याची संधी कायम दिलेली आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये आरोग्याच्या सेवा, त्याचबरोबर वाहतूक, आता पावण्या गावातले काही 60 वरती गेलेले ज्येष्ठ नागरिक NMT मध्ये फुकट प्रवास करतात की नाही. आणि भविष्य काळामध्ये सगळेजण एक रूपानं आपण त्या ठिकाणी काम करू, मुलाबाळांचं जीवन सुधरू असा विश्वास व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.